मुंबईसह ठाण्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी, तर कोकणातही मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, माटुंगा आणि दादरमध्ये रेल्वे धीम्या गतीनं, मुंबईकरांचे मोठे हाल. मुंबईतील दादरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी, वाहनं अर्धी पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला मोठा फटका, मुंबईकरांचे मोठे हाल. राज्यातील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, पूरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष. सायनमधील गांधी मार्केट परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, तर वडाळ्यातही रस्ते पाण्याखाली, वाहतुकीला मोठा फटका. मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, तर सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप पोहोचण्यासंदर्भात प्रशासनाकडून निर्देश. बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार, सिरसाळा परिसरात जीप गेली वाहून, तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, एकाचा शोध सुरू. नांदेडमधील मुखेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस, ढगफुटीमुळे अनेक गावात पावसाचा हाहाकार, पुराचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सर्व 7ही दरवाजे उघडले, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातील 19 बंधारेही पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आणि येवल्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली, 1 लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल. पुढील 48 तास मुंबईसह कोकणात धुवाधार पावसाचा इशारा. मुंबईत मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका, कुर्ला भागात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. सायनमधील गांधी मार्केट परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, तर वडाळ्यात ही रस्ते पाण्याखाली, वाहतुकीला मोठा फटका. मुंबईतील दादरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी, वाहनं अर्धी पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका, मुंबईकरांचे मोठे हाल. मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, तर सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप पोहोचवण्यासंदर्भात प्रशासनाकडून निर्देश. राज्यातील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, पूरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, पावसाच्या परिस्थितीवरती मुख्यमंत्र्यांचं लक्ष. बीड जिल्ह्यात मुसळधार, शिरसाळा परिसरात जीप गेली वाहून, तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, एकाचा शोध सुरू. नांदेडच्या मुखेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस, ढगफुटीमुळे अनेक गावात पावसाचा हाहाकार, पुराचं पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सर्व 7ही दरवाजे उघडले, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. येवल्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली, 1 लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल.
महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर शिरसाळा परिसरात जीप गेली वाहून. तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. एकाचा शोध सुरू. नांदेडमधील मुखेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस. ढगफुटीमुळे अनेक गावात पावसाचा हाहाकार. पुराचं पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. सोलापुरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ. नदीकाठची शेती पाण्याखाली. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सर्व 7ही दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. दादर, सायनसोबतच परिसरात पाणी भरायला सुरुवात. पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं. जम्मूमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे हाहाकार. कठुआमधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत. 3 ठिकाणी ढगफुटी झाल्याची माहिती. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. तालुक्यातील शाळांना प्रशासनानं दिली सुट्टी तर वैष्णवदेवी यात्राही करण्यात आली स्थगित. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत. कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष. आणि बेस्ट पतपेढी निवडणूक सुरू होण्यापूर्वीच पैसे वाटपाचा मनसेचा आरोप. पाकिटातून 1000 रुपये वाटण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर करत संदीप देशपांडेंनी केला दावा. टॉप 18 प्रायोजक JP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग. राज्यामध्ये 1.5 कोटी लाभार्थ्यांचे रेशनचे धान्य बंद. ई-केवायसी अभावी पुरवठा विभागाकडून कारवाई. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत BMCचा विचार. महापालिकेनं नागरिकांकडून मागवल्या हरकती. चीननं कमी केला भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठा. भारतीय शेतकऱ्यांपुढे खतांच्या तुटवड्याचं संकट. धाराशिवसह परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. 15,000 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली तर जवळपास 53 जनावरांचा मृत्यू. धाराशिवमध्ये एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं एसटी कॉम्प्लेक्समध्ये घुसली. एसटी आल्यानं नागरिकांची उडाली धावपळ. 3 दुचाकींचं नुकसान. आता एक मोठी बातमी. फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 5 जणांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला भीषण आग लागलेली आहे. आगीमध्ये कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या क्षणाची मोठी घडामोड किंवा बातमी आपण पाहतोय. फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना अहिल्यानगरच्या नेवासा इथे घडलेली आहे. नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, मध्यरात्री साधारण 1 वाजेच्या नंतरची ही दुर्दैवी घटना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर जे आहे, मयूर रासने यांचं हे फर्निचरचं दुकान आहे आणि ज्या ठिकाणी त्यांचं घर देखील आहे त्या ठिकाणी ते सगळे राहत होते. आणि रात्री या ज्या फर्निचरच्या मॉलला किंवा या दुकानाला जेव्हा आग लागली तेव्हा त्याचं जे धुराचे लोळ आहे ते सगळे त्या घरामध्ये पसरले आणि कुटुंबियांना काही कळण्याच्या आतच
मृत्यूने त्यांना गाठलेला आहे, ज्यामध्ये मयूर रासने वय 45, त्यांची पत्नी पायल वय 38, त्यांची 2 मुलं अंश 10 वर्षाचा आणि चैतन्य 7 वर्षाचा यांच्यासह त्यांची आजी जी आहे यांचा गुदमरून यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर एक जण जो आहे तो अत्यवस्थ आहे, त्याच्यावरती नगरमध्ये उपचार देखील सुरू आहेत. जेव्हा ही आग लागली त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवलं आणि पोलीस असतील, अग्निशमन दल असेल, तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात बरं. आणली, मात्र आगीने इतकं भीषण रूप धारण केलेलं होतं, धुराची लोळ, त्यामुळं कुटुंबियांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे. ठीक आहे हरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि तिसऱ्या दिवशी देखील जोरदार पावसानं सुरुवात केलेली आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. खरं तर आठवड्याचा हा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, नागरिकांची कामाला जाण्याची लगबग, मात्र त्यातही जोरदार पाऊस सुरू असल्यानं सखल भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतली ही काही परिसरातली दृश्य आपण पाहतोय आणि सततच्या या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याकडून देखील आज मुंबईला आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे आणि आजही आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी जेव्हा कामाला सगळ्यांची जाण्याची कामगारांची खरं तर लगबग असते आणि त्यामुळे सध्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय, कारण मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.